तो लोकांसाठी मोठा धोका आहे, त्याला सोडू नका. जर तो तुरुंगातून बाहेर आला तर तो पुन्हा कोणावर तरी बलात्कार करण्याचा प्रयत्न करेल याची मला खात्री आहे. त्याला त्यावेळीही मला मारायचं होतं आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा मला मारायचं होतं. हीच भीती बलात्कार पीडितेच्या मनात आहे, ज्याचा गुन्हेगार आता पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येत आहे. 2000 साली न्यायालयाने या बलात्काराला त्याच्या कुकृत्यांसाठी 3 जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र आता त्यांची सुटका सुरक्षित असल्याचं लक्षात घेऊन त्याची पॅरोलवर सुटका करण्यात येत आहे. या पाशवीला सोडू नये अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली आहे. पॅरोलवर सुटणाऱ्या या बलात्कारानं यापूर्वीही अनेक महिलांना आपला बळी बनवलाय. त्याने 1999 मध्ये पीडितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी दुसऱ्या एका बलात्काराच्या गुन्ह्यात 9 वर्षाचा कारावास भोगल्यानंतर त्याची सुटका झाली होती. पीडित महिलेच्या पतीला निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी पतीला भेटून महिला घरी परतली तेव्हा तो गुपचूप तिच्या घरात घुसला. यावेळी घरात फक्त महिला आणि तिची 2 वर्षाची मुलगी होती. महिलेनं तिच्या दुसऱ्या मुलीला मित्राच्या घरी सोडले. दवाखान्यातून परत आल्यानंतर महिलेनं आंघोळ केली, तिच्या मुलीला झोपवले. दुसऱ्या खोलीत झोपून एक पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यानंतर ली हिल नावाची ही व्यक्ती तिथं पोहोचली आणि मिलाला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्यानं महिलेच्या हत्येचाही प्रयत्न केला, मात्र ती कशी तरी वाचली. नंतर ली हिलला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. 2014 मध्ये कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून 15 वर्षीय महिलेला तिच्या बलात्काराला तुरुंगात भेटायला लावले, जेणेकरून त्याची सुटका करायची की नाही हे ठरवता येईल. त्यावेळीही तिच्यात कोणताही बदल झाला नसल्याचं पीडितेनं सांगितलं होतं. हे प्रकरण इंग्लंडमधील एशार शहराचं आहे, जिथं ही महिला आता भीती आणि दहशतीच्या छायेत जगत आहे. 25 वर्षापूर्वीच्या त्या भयावह संध्याकाळची आठवण करून देताना पीडितेने सांगितले की ली हिलने माझ्यावर बलात्कार केला. तेव्हा तो म्हणाला की तो मजा करण्याच्या उद्देशाने माझ्या घरात घुसला होता. अशा प्रकारे तो महिलांना आपली बळी बनवतो. माझ्या मते हे मानवतेच्या विरोधात आहे. हे क्रूरतेच्या पलीकडे आहे. तो काय करणार आहे हे आपल्यापैकी कोणाला माहीत नाही आणि त्यामुळेच मला भीती वाटते. 25 वर्षापूर्वी त्यानं माझी मनःशांती हिरावून घेतली, माझं आयुष्य आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पॅरोल बोर्डानं ली हिलच्या सुटकेची पुष्टी केली आहे, परंतु सार्वजनिक सुरक्षा ही त्याची पहिली प्राथमिकता असल्याचं सांगितलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू DSD वर्ल्डच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.